नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झालेली आहे। भरपूर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी सुद्धा केलेली आहे, पण त्यांना त्यांची ई-केवायसी झाली आहे की नाही हे माहीत नाही। तर त्यांची ई-केवायसी झाली आहे की नाही हे कसे चेक करायचे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम ladkibahn.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही ओपन करू शकता। ज्या ठिकाणी तुम्ही ई-केवायसी केलेली आहे त्याच ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि लाभार्थ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा जसा तसा टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला ज्यांची ई-केवायसी झालेली आहे की नाही ते चेक करायचं आहे, त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे। मी सहमत आहे या ऑप्शनला टिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता या ठिकाणी एक वॉर्निंग आलेली आहे। या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजेच हा जो लाभार्थी आहे त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व ही माहिती आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।